गोल्ड चांगलं आहे की म्युच्युअल फंड? तू समजा आज चेन घाल आणि रस्त्यावरनं या कोथरूडवरनं फिर, किती लोक तेवढे बघतील? सगळेजण बघतील, काय यार आदित्य टॉक्स, काय केवढा श्रीमंत झाला. इगो मसाज झाला तुझा, बरोबर आहे. हा म्युच्युअल फंडमध्ये होत नाही. गोल्ड घेतलेलं हे 7 ते 8% वाढतं वार्षिक, पण गोल्ड विकलं जात नाही का? कारण गोल्ड विकायला गेलं ना, घरचे म्हणत एवढी खराब परिस्थिती आली तुझी की गोल्ड विकतोय घरातलं. तर म्युच्युअल फंडला गोल्ड सोबत कम्पेअर करूया. गोल्ड चांगलं आहे की म्युच्युअल फंड? मी तुला एक प्रश्न विचारतो, तुझ्याकडे गोल्ड किती आहे? नाही घरातलं. मला तू अमाऊंट नको सांगू, पण घरच्यांना सांगितलंस तू गोल्ड चांगलं आहे की म्युच्युअल फंड, घरचे काय म्हणतील? गोल्ड का म्हणतील? बिकॉज इट इज अन इमोशनल ॲसेट. मी नेहमी म्हणतो, लोक गोल्ड हाताळतात, घालतात, तर ते खूप बरं वाटतं. म्युच्युअल फंड तू काय करू शकतोस? तू फक्त व्हॅल्युएशन बघू शकतोस. तू रिडीम केले तुझे पैसे कमी होणार आहे. तुला मी फ्लॅट गेला नाही म्हणतोय, तुला मी कार गेला नाही, म्हणजे तुझ्या सगळ्या गरजांना मी नाही म्हणतोय. गोल्ड कसं, तू समजा आज चेन घाल आणि रस्त्यावरनं या कोथरूडवरनं फिर, किती लोक तेवढे बघतील? सगळेजण बघतील, काय यार आदित्य टॉक्स, काय केवढा श्रीमंत झाला, पॉडकास्ट करून गोल्ड घालायला लागला. इगो मसाज झाला तुझा, बरोबर आहे. हा म्युच्युअल फंडमध्ये होत नाही. तुझे किती मित्र स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात? अरे 10%. सगळे करत असतील, तुला माहीत नाही आहे. हो का? कोणी सांगत नाही. किती करतो ते 6 SIPs. व्हॅल्युएशन किती आहे? दिस इज व्हॉट इन्व्हेस्टमेंट इज. गोल्ड आपण दाखवू शकतो, आपण मजा करू शकतो. म्युच्युअल फंड हा पर्सनल गोष्ट आहे. हिस्टॉरिकली गोल्ड घेतलेलं हे 7 ते 8% वाढतं वार्षिक, पण गोल्ड विकलं जात नाही का? कारण गोल्ड विकायला गेलं ना, घरचे म्हणत एवढी खराब परिस्थिती आली तुझी की गोल्ड विकतोय घरातलं. म्युच्युअल फंड्स 10-12% रिटर्न्स देतात, पण एनी टाईम लिक्विड आहे. तुझ्याकडे 1 करोड, समजा 1 किलोचं तुझ्याकडे बार आहे, ओके, आणि तुला त्यातनं 1 किलो म्हणजे आजच्या घडीला किती झाला? 60 लाख रुपये, हो ना, 60 लाख रुपये. तर तुला 1 लाखाची गरज आहे, तू काय करणार आहे त्यातनं? काहीच करू शकत नाही तू. पण माझ्याकडे 60 लाखाचा म्युच्युअल फंड आहे, मला 1 लाख रुपये हवे, मी आज विकले, तिसऱ्याची बँकेत येतात. मला गोल्ड घ्यायचं आहे तर मी काढीन, गोल्ड बनवीन, मी फिरवीन. दिस इज द पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. लिक्विडिटी हा जो प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला नेहमी लोकांना सांगतो, कोविडमध्ये माझे असे क्लायंट्स आहेत ज्यांची इन्व्हेस्टमेंट नीलवर झाली. नील म्हणजे नील रिटर्न्सवर होती, पण पैशांची गरज लागली ना, तर त्यावेळेला बँका बंद होत्या, पण म्युच्युअल फंड्समधनं रिडीम करून त्यांचे हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस झाले. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, माझा एक क्लायंट आहे, 18 लाख रुपये इन्व्हेस्टेड होते, 18 लाखाचे झालेले 17 लाख रुपये. त्याला 3 लाखाची गरज होती, ओके, बाहेर पडू शकत नव्हतो, पण त्याची मुलगी ॲडमिट होती, तो ॲडमिट होती. त्याने मला फोन केला, एका OTPने 3 लाख रुपये काढले, 3 लाख रुपये बँकेत गेले, त्याने क्रेडिट कार्ड स्वाईप केलं, 3 लाखाची गरज भासली. FDवाल्यांचं काय झालं? तुम्ही सायनस मिसमॅच आहे, बँकेतच जायचं. गोल्ड तू कसं करणार? पॉवर ऑफ म्युच्युअल फंड्स. द अर्लियर यू अंडरस्टँड, थोडं तुमचा लाईफ बेस्ट आहे. तर आता म्हणजे मी एक रील बघितली होती, ज्यात ॲज अ गिफ्ट म्हणून SIP गिफ्ट करतात. तर ते ट्रेडिशन चालू होऊ शकतं का आपल्या इथं? ॲब्सोल्युटली. मी 5 वर्षापूर्वी चालू केलं आहे. माझ्या मित्रांमध्ये ज्यांना कोणाला मुलं झाली आहेत, पहिला वाढदिवस आला आहे, पहिली SIP आम्ही सगळे मित्र भरतो, नंतर SIP तो भरतो. जेव्हा केव्हा पहिला आमचा रिलेटिव्समध्ये कोणी नोकरीला लागतो, लागल्यानंतर पहिलं इन्स्टॉलमेंट आम्ही भरतो, नंतर तो इन्स्टॉलमेंट भरतो. सवय आपण लावून द्यायची आहे, नंतर ते बरोबर कॅरी फॉरवर्ड होतं. आणि जेवढं यंग असताना तुम्ही चालू करताना, बॉस 5-10 वर्ष तुम्ही दिलेत ना, एवढा पैसा बनतो, यू बिकम अनस्टॉपेबल. चालू करणं इम्पॉर्टंट आहे.